नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आज खूप एक्साइटेड आहे आणि ती न्यूज मी आपणास देण्यासाठी एक्साइटेड आहे, कारण एज्युकेट भारत या चॅनल मध्ये दोन नवीन अचिव्हमेंट प्राप्त झालेले आहेत। पहिलं अचिव्हमेंट आहे ते म्हणजे या चॅनलचे 10 लाख व्ह्यूज झालेले आहेत, 1 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत आणि दुसरं अचिव्हमेंट म्हणजे या चॅनलचे 20,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। मित्रांनो, हे दोन्ही अचिव्हमेंट आपल्या सर्वांचे आहेत। आपण या चॅनलवर केलेलं प्रेम, स्नेह आणि विश्वास यामुळे हे अचिव्हमेंट मला प्राप्त करता आलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे। असंच हे प्रेम आपण भरभरून या चॅनलवर करत राहावे अशी माझी आपणास विनंती आहे। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट मी घेऊन आलेलो आहे। युडास प्लसचा तो अपडेट आहे आणि तो अपडेट आपणास शेअर करावा यासाठी हा व्हिडिओ आहे। सर्वांनी हा अपडेट समजून घ्यावा आणि आपल्या शाळेमध्ये काम करावं। तर चला जाणून घेऊया काय आहे ते महत्त्वाचं अपडेट। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर युडास प्लस टाइप करायचं आहे। राईट साइडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। स्टुडंट मॉड्यूल मध्ये स्टेट सिलेक्ट करायचं आहे, गो वर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो लॉग इन पेज येईल त्या लॉग इन पेज मध्ये शाळेचा आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। तो एंटर केल्यानंतर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड येईल। अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड येईल। मित्रांनो, हा डॅशबोर्ड अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आता मी जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देणार आहे, त्या सूचना देणार आहे, त्या आपण अगदी काटेकोरपणे जर ऐकल्या तर आपल्या शाळेचं स्टुडंट पोर्टल अचूक होणार आहे। तर मित्रांनो, काय आहे ते इन्स्ट्रक्शन्स आता आपण जाणून घेऊया। पहिली गोष्ट बघा, डाव्या साइडला स्कूल कंप्लीशन नावाची एक टॅब आलेली आहे, म्हणजे आपल्याला स्टुडंट पोर्टल कंप्लीट करायचं आहे। परंतु मित्रांनो थांबा, अजून आपल्याला काम करायचं शिल्लक आहे। तर स्कूल कंप्लीशन करण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या काय आहेत मी तुम्हाला सांगतो आहे। सर्वात पहिलं काम जे आहे ते तुम्हाला स्कूल डॅशबोर्ड वर जावं लागेल। इथे गेल्यानंतर इथे जे वर्गनिहाय विद्यार्थी दिलेले आहेत ते वर्गनिहाय विद्यार्थी अचूक आहेत की नाही याची आपल्याला खात्री करायची आहे। तुमच्या हजेरीवर असलेले विद्यार्थी आणि या डॅशबोर्ड मध्ये असलेले वर्गनिहाय विद्यार्थी जुळले पाहिजेत आणि जर विद्यार्थी कुठेतरी कमी असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल। हा डॅशबोर्ड अत्यंत महत्त्वाचा आहे। हा विद्यार्थ्यांचा डॅशबोर्ड आहे, शाळेचा डॅशबोर्ड आहे आणि हा युडास प्लस मधला सर्वात महत्त्वाचा डॅशबोर्ड आहे। त्याच्यानंतरचं दुसरं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे स्कूल प्रोफाइल। या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमच्या हेडमास्टरचं नाव अचूक आहे की नाही खात्री करायची आहे, शाळेचा खालचा वर्ग आणि वरचा वर्ग अचूक आहे की नाही खात्री करायची आहे, त्याचबरोबर स्कूल कॅटेगरी आणि स्कूल मॅनेजमेंट बरोबर आहे की नाही हे आपल्याला तपासायचं आहे आणि जर याच्यामध्ये काही अडचण असेल तर ते आपल्याला दुरुस्त करून घ्यावं लागेल। तिसरं महत्त्वाचं जे काम आहे ते लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स आहे। या ठिकाणी जेवढे विद्यार्थी तुमच्या स्टुडंट पोर्टलला असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट झाले की नाही याची खात्री करायची आहे। जर विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड व्हायचे असतील तर ते आपल्याला व्हॅलिड करून घ्यावे लागतील। जर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड टाकले नसतील तर त्या विद्यार्थ्यांचे आधार नंबर आपल्याला एंटर करावे लागतील आणि त्यांना व्हॅलिड करावं लागेल। जर विद्यार्थ्यांचे आधार मिसमॅच झाले असतील किंवा इनव्हॅलिड झाले असतील तर नव्याने आपल्याला आधार नंबर टाकून त्यांना व्हॅलिड करावे लागतील। हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे आणि ते आहे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स ड्रॉप बॉक्स। ही एक नवीन फॅसिलिटी आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे। मित्रांनो, ही फॅसिलिटी सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे, कारण यापूर्वी मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की शाळामध्ये ड्रॉप बॉक्सला जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करा आणि त्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय झालं त्या तो अहवाल आपण केंद्र प्रमुख यांच्याकडे सादर करा। बहुतेक आपण हा अहवाल सादर केलेला असेल, परंतु आता आपल्याला ऑनलाईन या विद्यार्थ्यावर प्रक्रिया करायची आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याबाबत आपल्याला स्पष्ट अभिप्राय या पोर्टलला द्यायचा आहे। राईट साइडला जर तुम्ही बघितला तर अपडेट ड्रॉप बॉक्स अशा पद्धतीचा एक टॅब उपलब्ध झालेला आहे आणि समोर ऍक्शन उपलब्ध आहे। या ठिकाणी जो चेक बॉक्स आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर 4 ऑप्शन ओपन होतील। पहिला आहे मार्क इनॅक्टिव्ह। जर तुम्ही मार्क इनॅक्टिव्ह केलं आणि रिमार्क मध्ये गेलं तर तुम्हाला कळेल की एकतर तो विद्यार्थी डुप्लिकेट आहे किंवा त्याची रॉंग एंट्री झालेली आहे किंवा तो विद्यार्थी 12वी पास होऊन बाहेर गेलेला आहे किंवा तो विद्यार्थी मरण पावलेला आहे। अशा केसमध्ये आपल्याला विद्यार्थ्याला मार्क इनॅक्टिव्ह करायचा आहे। दुसरं ऑप्शन जर आपण घेतलं तर लेफ्ट स्कूल विदाउट टीसी करंटली ड्रॉप आउट, म्हणजे विद्यार्थी टीसी न घेताच गेलेला आहे आणि तो ड्रॉप आउट आहे। अशा केसमध्ये आपल्याला त्याचं कारण द्यायचं आहे आणि ते एकतर आर्थिक कारण असू शकतं किंवा त्या विद्यार्थ्याला कुठेतरी रोजगार मिळालेला असेल किंवा तो विद्यार्थी खूप दिवस अनुपस्थित असेल किंवा तो अनाथ असेल किंवा त्याची शाळा आणि घर हे अंतर खूप लांब असल्यामुळे त्याला जाण्या येण्यासाठी अडचण होत असेल आणि म्हणून तो शाळेत येत नसेल किंवा आणखीन काही वेगळ्या कारणामुळे तो शाळेमध्ये येत नाही असं आपल्याला नमूद करायचं आहे आणि अपडेटवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तिसरा टॅब जो आहे लेफ्ट स्कूल विथ टीसी नॉन ड्रॉपआउट, म्हणजे विद्यार्थी टीसी घेऊन तर गेला परंतु तो ड्रॉपआउट नाही आहे, त्याची गळती झालेली नाही। अशा केसमध्ये
आपल्याला रिमार्क मध्ये काही ऑप्शन्स ओपन होत आहेत. एक तर तो विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी ऍक्टिव्ह आहे, त्याचा स्टॅटस अननोन आहे, किंवा तो विद्यार्थी याच कुठल्या तरी वेगळ्या शाळेमध्ये शिकत आहे, याच तालुक्यामध्ये शिकत आहे, तो विद्यार्थी दुसऱ्या तालुक्यामध्ये किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मायग्रेट झालेला आहे, स्थलांतरित झालेला आहे, किंवा तो इतर राज्यात स्थलांतरित झालेला आहे, किंवा तो दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित झालेला आहे, किंवा तो विद्यार्थी ITI किंवा पॉलिटेक्निक शिकत आहे, किंवा तो विद्यार्थी कुठल्या तरी वेगळ्या मोडच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करत आहे, स्टडी पूर्ण करत आहे, किंवा तो नॉन रेग्युलर अभ्यासक्रम पूर्ण करत आहे, किंवा तो कुठल्या तरी ओपन स्कूलिंगच्या माध्यमातून अभ्यासक्रम घेत आहे आणि त्यामुळे तो कुठल्या तरी रेग्युलर 12वी पर्यंतच्या शाळेमध्ये दाखल झालेला नाही आहे आणि म्हणून त्याला इम्पोर्ट करण्यात आलेलं नाही, म्हणून तो तुमच्या ड्रॉप बॉक्स मध्ये आहे. आणि चौथं जे ऑप्शन आहे ते आहे लेफ्ट स्कूल विदाउट TC नॉन ड्रॉपआउट. विद्यार्थी TC न घेताच शाळेतून गेलेला आहे परंतु तो ड्रॉपआउट नाही आहे. अशा केसमध्ये आपल्याला रिमार्क मध्ये तेच कारण आपल्याला नमूद करायचे आहेत. मित्रांनो, ही अत्यंत महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. स्टुडंट्स प्लस स्टुडंट पोर्टल आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. पोर्टल जरी लाईव्ह असलं तरी आपल्याला हे सत्र संपवायचं असल्यामुळे सर्व ड्रॉप बॉक्स मधले विद्यार्थी आपल्याला कुठल्या ना कुठल्या कारणामुळे या ड्रॉप बॉक्स मधून बाहेर काढायचे आहेत आणि ही ऍक्टिव्हिटी प्रत्येक मुख्याध्यापक यांना करणे आवश्यक आहे. त्यानंतरचं नेक्स्ट काम आहे क्लास अँड सेक्शन शिफ्ट. विद्यार्थ्यांच्या वर्गात जर काही किंवा सेक्शन मध्ये काही बदल असेल तर तो बदल आपल्याला नोंदवून घ्यायचा आहे. नंतरचं काम आहे इम्पोर्ट. विद्यार्थी इम्पोर्ट कसे करायचे हे आपणास माहितीच आहे. त्याबाबत अनेक व्हिडिओ आपण एज्युकेट भारतच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. विद्यार्थी आता अनेक शाळांनी ड्रॉप बॉक्स मध्ये टाकलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपण इम्पोर्ट करून घ्यावं आणि त्यांना अपडेट करून घ्यावं. त्याच्यानंतरचं नेक्स्ट काम आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट. जर एखादा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये नसेल, एखादा विद्यार्थी आपल्या शाळेतून TC घेऊन गेलेला असेल, किंवा एखादा विद्यार्थी सतत गैरहजर असेल तर अशा विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकणे आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे पेन नंबर टाकावा लागेल आणि गो वर क्लिक केल्यानंतर या वेगवेगळ्या 3 टॅब्स ओपन होत आहेत. त्या टॅबवर आपल्याला काम करावं लागेल. वेगवेगळे ऑप्शन प्रत्येक टॅब मध्ये उपलब्ध आहेत. हे आपण केलेलं आहे. मित्रांनो, तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड अचूक झालेला आहे मान्य आहे, परंतु इतर शाळेचा डॅशबोर्ड सुद्धा अचूक होणे आवश्यक आहे, कारण हे विद्यार्थी केंद्रित पोर्टल आहे. विद्यार्थ्यांसाठी आपण हे सगळं करत आहोत आणि म्हणून प्रत्येक शाळेचा डॅशबोर्ड क्लिअर करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्याच्यानंतरचं काम आहे डुप्लिकेट रेकॉर्ड. विद्यार्थी त्या शाळेमध्ये डुप्लिकेट आहे का ते चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतरचं आहे सर स्टुडंट. या सर स्टुडंट मध्ये जर विद्यार्थ्यांचा आधार नंबर आपल्याला माहित नसेल, विद्यार्थ्यांचा पेन नंबर माहित नसेल आणि जर आपल्याकडे विद्यार्थ्यांचं नाव माहित असेल, विद्यार्थ्यांच्या वडिलांचं नाव माहित असेल, विद्यार्थ्याच्या आईचं नाव माहित असेल आणि त्याचबरोबर त्याचा डेट ऑफ बर्थ माहित असेल किंवा तो कोणत्या राज्यातून आला हे माहित असेल तर आपण त्याचा पेन नंबर फाइंड करू शकतो आणि त्या विद्यार्थ्यांना आपण इम्पोर्ट करू शकतो. अशा पद्धतीने असे विद्यार्थी आपल्याला इम्पोर्ट करायचे आहेत. हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो, शेवटचं काम आहे स्कूल कंप्लीशन. हे स्कूल कंप्लीशन करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. टोटल स्टुडंट्स आणि कम्प्लिटेड स्टुडंट्स हा जो काउंट आहे हा काउंट जुळला पाहिजे. कोणताही विद्यार्थी इन प्रोग्रेस किंवा नॉट स्टार्टेड मध्ये नसावा. जर विद्यार्थी इन प्रोग्रेस आणि नॉट स्टार्टेड मध्ये जर असेल तर त्याला आपल्याला अपडेट करावं लागेल आणि त्याच्यानंतरच कम्प्लीशन करावं लागेल. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची सूचना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे की कोणत्याही स्तरावर जर आपण विद्यार्थी अपडेट केला किंवा इम्पोर्ट केला किंवा ऍड केला तर आपलं स्कूल कम्प्लीशन इनकम्प्लीट होऊन जाईल आणि मग आपल्याला परत कम्प्लीशन करावं लागेल. विद्यार्थी आताही पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आपण शाळेमध्ये एंटर करू शकतो. जर विद्यार्थी तालुका स्तरावरून ऍड करायचा असेल तर 2री ते 12वी आपण विद्यार्थी ऍड करून घेऊ शकतो. एखादा विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा वर्ग सेक्शन बदल करू शकतो. या सर्व घडामोडी केल्यानंतर आपल्याला तो विद्यार्थी अपडेट करायचा आहे आणि त्यानंतर कम्प्लीशन करायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये आहेत ते का इम्पोर्ट केल्या गेले नाहीत याची प्रॉपर कारण आता प्रत्येक मुख्याध्यापक यांना द्यायची आहेत आणि त्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण एज्युकेट भारत या चॅनलला जे भरभरून प्रेम केलं आहे असंच प्रेम आपण पुढेही करत राहावं. सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.